नमस्कार मित्रांनो, मुंबई किराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आलू मटरची रस्सा भाजी. आलू आणि मटर हे तर सगळ्यांचंच फेवरेट आहे आणि माझंही फेवरेट आहे. तर त्याचाच बेत आज आम्ही आमच्या घरी बनवलेला आहे आणि ती भाजी आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या घरी कशी बनवतो ते आम्हाला दाखवायचं आहे. तर ही अशी मस्त अशी आलू मटरची भाजी झालेली आहे ग्रेव्ही बरोबर आणि मस्त वाटाणे आणि बटाट्याबरोबर. तर त्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ते आपण बघूया. इकडे घेतलेले आहे 10 ते 15 काजू घेतलेले आहेत, 1 चमचा धना पावडर घेतलेले आहे, 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेले आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे मालवणी मसाला, 2 टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि 2 कांदे आपण असे चिरून घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण काजूही घेतलेले आहेत 10 ते 15 काजू. ही काजूची आपण पेस्ट करणार आहे. हे ॲक्च्युली आपण वाटणचा मसाला घेतलेला आहे. आणि या इन्ग्रेडियंट्समध्ये अजून एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स जे आहे आलं लसणाची पेस्ट, ती आपण ताटामध्ये दाखवलेली नव्हती, ती घेतलेली आहे. इकडे आपण 200 ग्रॅम वाटाणे घेतलेले आहेत आणि 2 ते 3 बटाटे आहेत, राईट? आपण ओके 4 बटाटे आपण चांगले स्वच्छ धुवून साळून घेतलेले आहे. आता मस्तपैकी त्यांना हिरवागार कलर आहे, मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर ह्याच्या पुढची प्रिपरेशन म्हणजे आपण कुकरच्या भांड्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे 3 चमचे, राईट आई? तर तेल चांगलं असं कडकडून तापू द्यायचं. हां, तर ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करणार आहोत. हा कढीपत्ता आपण त्या तडका टाकलेला आहे, चांगले तडकलेले आहेत आपले कढीपत्ता. आणि हा जो मस्त आपण जे वाटण बनवलेलं आहे, जे वाटणचे इन्ग्रेडियंट्स घेतलेले ते वाटणाचा पेस्ट आपण ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आणि तीच पेस्ट आता जास्त काही नाही आहे मोठं रॉकेट सायन्स याच्यामध्ये, ती पेस्ट आपण फक्त ह्या आपल्या तेलामध्ये ॲड केलेली आहे. आता ही चांगली फ्राय करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ते आपले मसाले टाकून घ्यायचे आहेत. 2 चमचे आपण धनिया पावडर घेतलेले, 2 चमचे मालवणी मसाला, 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून थिकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेला हा वाटाणा आणि बटाटा मस्त अशी मिक्सचर झालेलं आहे, मिश्रण झालेलं आहे. आणि ही थिक अशी कन्सिस्टन्सी आहे. हां, तर हे 10-15 मिनटं आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे. ह्याच्यात आपण पाणी पण ॲड करणार आहे. तोपर्यंत पहिल्या 5 मिनटं आपण फ्रायच करून घेणार आहोत, राईट आई? हां, आणि तुला असं काय वाटतं की ह्याला मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे, राईट? आपण काजू टाकलेत त्याच्यामुळे हा टेक्स्चर आलेला आहे. मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. तर चपातीबरोबर तर खायला मजाच काही वेगळी असणार आहे. राईस बरोबर खाऊ शकतात तुम्ही, रोटीबरोबर खाऊ शकतात. एकदम रेस्टॉरंट स्टाईल जे असतं ना म्हणता येईल ना, तशी रॉयल अशी ग्रेव्ही आपली बनलेली आहे मस्त असं. हां, रेस्टॉरंट पद्धतीची. तर आता मस्त आपले हे वाटाणे आणि जे बटाटे आहेत ते चांगले मसाल्यात मिक्स करून गेले. 5 मिनटं असे मसाल्यात भुनून घ्यायचे चांगले. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला 2 कप पाणी टाकायचं आहे. हे 2 कप पाणी आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. चांगलं मस्तपैकी हे मिश्रण आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे. जास्त काय आपल्याला करायचं नाही. आता ही 15 मिनटं हां, तर ही 10 मिनटं तरी झाकून ठेवायची आहे. आणि हे बघा मस्त असं त्यानंतर कसा बॉईल सुटलेला आहे बघा. वाटाणे आता बॉईल झालेले आहेत, मस्त असा ग्लेज आलेला आहे आपल्या कर्रीला. आता ह्याला ना काही करायचं नाही, आपण 5 मिनटानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. ती ऑलमोस्ट तयार झालेली आहे, राईट आई? आता ही डिश ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तर हिला फक्त भांड्यामध्ये आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे. मस्त असा बॉईल आलेला आहे बघा. माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी सुटलेलं आहे. तर तुम्हालाही असं वाटत असेल, तुम्हालाही भूक लागली असेल तर तुम्ही ही डिश करून बघा. ही बघा, हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. ती जास्तच गरम होती त्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो आणि त्याच्यानंतर ही आपण सर्व करून घेतलेली आहे बघा. छान असे बॉईल झालेले बटाटे, वाटाणे आणि रस्स्याला तर मस्त काहीतरी औरच असं कन्सिस्टन्सी आलेली आहे. थिक कन्सिस्टन्सी बोलू शकता. हे आपण कोथिंबीरने आपण गार्निश केलेलं आहे. तर एकदम रॉयल आणि रिच कलर आलेला आहे. भाताबरोबर तर मस्तच टेस्ट लागते. आणि मी तर आता बसणार आहे हिला चपातीबरोबर या रस्सा भाजीला खाणार आहे. आलू मटरची डिश आहे आपली, रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे. तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. प्लीज मुंबई किराई चॅनलचा हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तुमचे कमेंट्स पाठवा, लाईक करा व्हिडिओला. तुमचा सपोर्ट आणि सबस्क्राईब भरपूर महत्त्वाचे आहेत मुंबई किराई चॅनलला. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्सच्या ग्रुपमध्ये. आणि भरघोस प्रतिसाद द्या या चॅनलला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.